नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील बचेरे येथील फिर्यादी शेतकरी मारुती मुका काळे यांनी त्यांच्या 2 जर्सी गाय व 1 म्हैस चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दिली होती। 2 जर्सी गाय व 1 म्हैस शेतात बांधलेल्या असताना दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11 ते दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 2च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत, अशी फिर्याद दिल्याने माळशिरस पोलीस ठाणे गुन्हा नंबर 575/2024 BNS कलम 303-2 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपींच्या शोधासाठी गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोलीस नाईक दत्ता खरात यांना सूचना दिल्या व विशेष पथक नेमून या गुन्ह्यातील गायी व म्हशींचा शोध घ्यायला सांगितला। त्यानंतर त्यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की मारुती काळे यांची जनावरे ही मोहोळ परिसरातील आरोपींनी चोरली आहेत। अशी माहिती मिळताच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून आरोपी ज्ञानेश्वर अज्ञान खांडेकर राहणार गोटेवाडी तालुका मोहोळ आणि विकास तानाजी खरात राहणार बचेरी तालुका माळशिरस यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। आरोपींकडे कसून तपास केल्यावर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे। या गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या 2 जर्सी गायी व 1 म्हैस ताब्यात घेण्यात आली आहे व या चोरीसाठी वापरण्यात आलेले पिकअप जप्त करण्यात आले आहे। फिर्यादी मारुती काळे हे सामान्य शेतकरी असून गायी परत दिल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय खरात हे करत आहेत। ही कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष घोगरे, पोलीस नाईक दत्ता खरात, पोलीस कॉन्स्टेबल अजित कडाळे, सायबर शाखेचे युसुफ पठाण यांनी केली आहे।